सुटणाऱ्या बैलगाडी शर्यती शौकीनांचा भाग मुंबई मिळावा। आमचे प्रेरणा असतात कैलासवासी बाळतो अभिजित दादा पुणे यांच्या संयोजनात आपण बाजूला गाड्या या ठिकाणी पस्तीसच्या मार्गावर होता। तुळशीची लढाची अधिकारी होत्या। पांढरी शुभ्र बैल काळ्या बाकीची आईला खेळण्यासाठी नव्हता। आजच्या मैदानाचा बाणाची गदा आपल्या खांद्यावर बाणाच्या जयंत केसरीच्या शर्यतीचा थरार या ठिकाणी सुटवा। सुसाट वेगाने सुटणाऱ्या गाड्या सुटतात। वेगाच्या कडे आणि खरी होतो कौतुकाची छाप असताना शर्यत होत्या। अभिजित दादा पुणे संकल्प दादा विचारांचा निर्धार समृद्ध विकासाचा व्यक्तिमत्व सर्वांनी अभिजित दादा होईल। चित्राच्या भावा गाड्या पाठीमागं जाऊ दे, गाड्या पाठीमागं जाऊ दे, या ठिकाणी साहेबांचा आगमन झालेला विकासाची गंगा जली महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीची विकास रत्ना विकासशील आणि विकास प्रिय नेतृत्व सन्माननीय श्रीमान कर्तृत्व संपन्न नेतृत्व लोककडे थे माजी मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील सर्वांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला। शर्यती शौकीनांच्या वतीने सर्वांच्या या ठिकाणी हार्दिक सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी रंगारी आणि गाजणारी शर्यत या ठिकाणी घुमता विकणाऱ्याची शान घुमणाऱ्यांची आग आणि कौतुकाची थाप सर्वांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला। शर्यती शौकीनांच्या वतीने अभिजित दादा पुणे परिवाराच्या वतीने सर्वांचा हार्दिक या ठिकाणी पहिला बैल या ठिकाणी सोडलेला पांढरी शुभ्र बैल काळा मातीने आईला साफ करण्यासाठी नव्हता जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या बंधारी ड्रायव्हरांचा थरार या ठिकाणी सुटलेला। साहेबांचे या ठिकाणी आपण झाला। अभिजित दादा कोळी मित्र परिवाराच्या वतीने साहेबांचा मनपूर्वक कार्य सदैव तत्पर समाजाच्या मदतीसाठी आणि सामाजिक कार्याचा वसा घेऊन समाज विमुख कार्य करणारे नेतृत्व विकासाची भरारी आणि फक्त साहेबांची तुतारी त्या ठिकाणी सर्वांचं स्वागत। मित्रांनो 32 गाड्या होत्या, 16 गाड्या प्रथम गटामध्ये सुटलेल्या। सुंदर असा पेढा आणि सुंदर असा क्षण या ठिकाणी सुटलेला। वारसाचं जतन करणाऱ्या आणि परंपरेची आड असणारी शर्यत जनरल गटाच्या माध्यमातून सुसाट वेगाने गाड्या या ठिकाणी सुटलेल्या। सुजित पवार, रणवीर कोळी, अनिल शिंगाडे तोरुची, अनिल मर्दूम भिलवडी, अरुणी बेकरी, अतुल पाटील,
रोहित पाटील, सलीम सय्यद खुर्ची मागाशी चिठ्ठ्या टाकलेल्या ठिकाणी तुम्ही सर्वांना लवकर यायचं चिठ्ठ्या टाकण्याचा करतोय. गाडीची तयारी करून ठेवा, पहिल्या चिठ्ठ्या टाकून घ्या. रेंज येत रे समाजसेवा कार्यक्षमता प्रत्यक्ष जनसेवेसाठी प्रत्यक्ष विकासासाठी पितृत्व आणि दातृत्वानी पंचशील तेजस्वी संकल्पचे साहेब असं साहेबांचे या ठिकाणी शिवाय बोल झालेला. अभिजित दादा कोळी मित्र परिवाराच्या वतीने साहेबांचं हार्दिक स्वागत. सांगली शहराच्या मातीचा अभिमान सर्वांचा स्वाभिमान सत्य कष्टाने निर्मित नेतृत्व खऱ्या व्यक्तिकारी सर्वसामान्यांच्या सेवेसाठी आणि सांगलीवाडीच्या समृद्धीसाठी कायम वचनबद्ध असणारे नेतृत्व सर्वांनीय अभिजित दादा कोळी मित्र परिवाराच्या वतीने शर्यतीचं सहयोग. लक्षवेधी कार्यकुशलता सत्याची कर्तव्य नेतृत्व नेतृत्व कार्यविरोधी नेतृत्व आवाज सर्वसामान्यांचा आणि हा माणूस आपल्या हक्काचा नव्या युगाचा युवा शिलेला सन्माननीय अभिजित दादा ग्रामीण अर्थकारणासाठी संजयवेळी सुवर्णकाळाला सुरुवात झाली. आपण 10 वेळा नंबर बनवण्याची नावं सांगता एकदाच सांगा. ग्रामीण अर्थकारणासाठी संजयवेळी ठरवला बैलगाडी शर्यतीच्या सुवर्णकाळाला सुरुवात झाली आणि सांगलीवाडीच्या शर्यतीचा थरार आपण या ठिकाणी अनुभवतो. बैलगाडी क्षेत्रात फक्त पैसे अधिक करत नाही, त्यासाठी आता कर्नाटकी चालेल तर जिंकलेला स्वतःहून म्हटलं पाहिजे. आज किंवा पलीकडचा नंबर घेतात, नंबर घेतात. निस्वार्थी प्रेम केलं तर दुसऱ्या जगावर सुद्धा भाषा समजते. जनरल
दुसरा गट या ठिकाणी सुटलेला महाराष्ट्र जयंत केसरीचं मैदान कोण वाजवणार अशी शर्यत शिकायला पोहोचलेली 16 गाड्या या ठिकाणी सुटलेल्या क्षेत्रात गटातील या ठिकाणी समोरची गती या ठिकाणी कधीतरी यानंतर समाना उत्सुकता लागली जनगाडी मालकाला विनंती आहे तिथे पण जनगाडी मालक इकडे यायचंय महालक्ष्मी यात्रा 2025 निमित्त दरवर्षीप्रमाणे आयोजित होत असलेल्या मानाच्या जयंत बैलगाडी शर्यतीचे आपलं 4थं वर्षच आहे आणि प्रत्येक वेळी आभार मानतो आणि अभिजित कोळींनी सलग 4थ्या वर्षी ही बैलगाडीची शर्यत ठेवून नुसत्या सांगली जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या या बैलगाडी स्पर्धेसाठी जे सगळे रसिक आहेत बैलगाडा प्रेमी जे आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आकृष्ट करून घेतले अभिजित कोळी आमचा तरुण नेता अतिशय कीर्तीने या 4 वर्ष सतत या बैलगाड्याच्या स्पर्धा ट्रॅकवर सगळी लोक पसरलेली हजारो माणसं ट्रॅकच्या भोवतीनं सगळीकडे आहेत इथं तर आहेच आहेत पण सगळ्या ट्रॅक पर्यंत सगळी जाऊन उभी राहिलेली आहे मला वाटतं की या स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या बैलगाडा मालकांचे मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांनाच एक नंबर मिळत नाही पण मगाशी आपण एक स्पर्धा बघितली शेवटच्या पहिल्या 2 येणाऱ्या बैलगाड्या बाजूलाच राहिला आणि तिसरा आणि चौथा पुढे आला त्यामुळे स्पर्धेमध्ये काही होऊ शकतं या स्पर्धा अतिशय नाविन्यपूर्ण आणि लोकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या आहेत मी अभिजित कोळी आणि त्यांच्याबरोबर 15 दिवस सांगलवाडीचे समडोळीचे आसपासचे सगळे कार्यकर्ते जे काम करतात त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो यापूर्वीच्या शर्यती झाल्या त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो जे जिंकले त्यांचं आणि या बैलगाडी शर्यतीत भाग घेणाऱ्या सगळ्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो पुन्हा या वर्षीच्या या स्पर्धा या भागातल्याच नाही तर कोल्हापूर सांगली सातारा भागातल्या सगळ्या रसिकांना या ठिकाणी येऊन बघायची पर्वणी होती अनेक ठिकाणी असं स्पर्धा होतात स्क्रीनवर दाखवणारी व्यवस्था मला वाटतं अभिजित एवढी दुसरीकडे एवढी उत्तम नसेल की पुन्हा एकदा अभिजित कोणता यार त्यांना जयंत केसरीचं मैदान काही क्षणामध्ये या ठिकाणी सुटलेला 25 साठी मैदान काही क्षणामध्ये या ठिकाणी सुटलेला ऑपरेटर
मानकरी घराला गणपत आणि गावाला गणपत करणारा पहिला जोड्याचा खरा पाठी शुभ्र पहिला काय बाकी राहिला सलाम करण्यासाठी धावतात कोण होणार 1,25,000 25चा मानकरी असा थरारक बैलगाडी शर्यतीचा करार होता. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्सुकता लागलेली की मैदान कोण गाजवणार असे गाजणाऱ्यांची शर्यत गुंगणाऱ्यांची शर्यत अस्मत्ताची शान म्हणून जयंत केसरीची शर्यत प्रत्येक गाजणारी या ठिकाणी जिंकते. चला या ठिकाणी चुरशीची लढत होते 1, 2, 3 नंबर साठी चुरस लागलेलं पाण्याचं मैदान या ठिकाणी होतं. इतिहासानं जतन करणारं मैदान याच माळावरती या ठिकाणी होतं. सुसाट सुटणाऱ्या साठी संजोग माने पटुगोळी आणि पैशाच्या वादाला उफाळलं शर्यत गुंगणार बैल प्रेमींची अस्मिता मिनिटांमध्ये सुरुवात करणार आहोत. महाराष्ट्र राज्याचे नेते आणि माजी कॅबिनेट मंत्री सन्माननीय जयंतरावजी पाटील साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी 5 मिनिटांमध्ये सुरुवात करतो.